हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्याकडे एका कस्टमरचे 5 ब्लाऊज आहेत. तर तुम्ही बघू शकतात, हे 5 ब्लाऊज आहेत आणि ह्या ब्लाऊजांवरच्या 4 साड्या फॉलला पण आहेत. तर असं एकूण 1000 रुपयाचं काम आहे. तर आपण हे फास्टमध्ये जेवढं होईल तेवढं आजच्या आज करणार आहोत. तर ते किती काम झालं, काय झालं, मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि काही टिप्स वगैरे असल्या ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे, तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर त्याच्या आधी मी सर्वात पहिलं 32 साईजचं पॅटर्न आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी मी या पद्धतीने अस्तर पण आणून घेतलेली आहेत एकदम. तर त्यासाठी आपण आता हे एकमेकांवरती पाची पण ब्लाऊज मी इथं कटिंग करणार आहे. त्यासाठी आपण इथं पॅटर्न पण काढून घेतलेला आहे, जे आहे 32 साईजचं. संपूर्ण रेडी पॅटर्न आहे, फक्त ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तर मग चला बघा, एक सोबतच आपण जे 5 ब्लाऊज आहेत ते आपण इथं कट करून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर तुम्ही भरपूर ब्लाऊज हाताखालून गेलेले असतील किंवा प्रॅक्टिस झालेली असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदम जे ब्लाऊज आहेत ते इथं तुम्ही कट करू शकतात. आणि जर तुमची प्रॅक्टिस नसेल, तुम्ही नवीन असाल, तर तुम्हाला मग इथं 1-1, 2-2 असे अस्तर जे आहेत ते घेऊन इथं कट करायचे आहेत. तर इथं एक जे अस्तर आहे ना ते बघा 1 मीटर आणलेलं आहे मी, कारण की एक ब्लाऊज जो आहे तो एल्बो बाहीचा होता. त्यामुळं मग ते अस्तर जे आहे ते मी एक्स्ट्रा आणलेलं ते सर्वात खाली टाकून घेतलं आणि त्याच्यावरती हे जे 4 होते ते हाफ बाहीचे मग ते असे टाकून घेतले. बघा या पद्धतीने आपण 5ही अस्तर जे आहेत ते या पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घेतलेले आहेत, ज्यामुळं आपलं इझी, कारण एकच कस्टमरचे ब्लाऊज असेल जास्त तर मग आपल्याला कटिंग करायला पण काय होतं, सोपं होऊन जातं. आणि या पद्धतीने माझ्याकडे रेडी पण पॅटर्न आहेत आणि या पद्धतीने आपण ते ठेवून इथं या पॅटर्नमध्ये मला कोणतीही उंचीत किंवा कुठंही बदल करायचा नव्हता आहे. असंच पॅटर्न ठेवून मी इथं कट केलं. फक्त बाहीचं पॅटर्न जे आहे ना ते आपल्याला इथं आपण कमी जास्त बाही करू शकतो. बाकी जे पॅटर्नच्या याच्यामध्ये आपल्याला जर कस्टमरची उंचीत थोडा जरी बदल असता, उंची कमी किंवा जास्त करायची असती, तर मग आपल्याला या मापांमध्ये पण चेंज करावा लागला असतं उंचीमध्ये. तर इथं काहीच बदल करायचा नव्हता. 13.5 इंचाचं पॅटर्न रेडी होतं माझ्याकडं. मग आहे असंच आपण इथं ठेवून कट करून घेतलेले आहे. तर बघा या पद्धतीने. आणि एक सोबत एवढे ब्लाऊज कट करायचे म्हटले तर आपली कातरसुद्धा व्यवस्थित पाहिजे, तिला धार वगैरे व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून आपलं अस्तर जे आहेत ते एकसारखे आणि एक सोबत छान अशी कटिंग होऊन जाते. बघा ह्या पद्धतीने आपण इथं कटोरी बॅक साईड पार्ट कट करून घेतला आणि जे मार्किंग आहे ते मी इथं पेनाने करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत आहे त्यामुळं मी थोडासा कॅमेरा जवळ पण करून घेतलेला आहे. आणि पेनाचं मार्किंग जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि जसं आपलं पॅटर्न आहे त्याच पद्धतीने निघतं मापं. त्यामुळं आपण इथं पेनाने मार्किंग करून घेतलं आहे. जी योगपट्टी आहे ते सुद्धा आपण मी कडेला आखून घेतलेलं, तर ते सुद्धा जे अस्तर आपलं कडेचं एकसारखं नसतं बघा, मागे पुढे असतं, तर आपल्याला ते एकसारखं करून आणि मग कट करून घ्यायचं आहे. आता राहिलेली आहे बाही. तर मी वरचे जे 4 अस्तर आहेत ते सर्वात पहिलं बाही कट करून घेणार आहेत. तर वरच्या साईडला एकसारखं करून घेतलं आणि जे बाही आहे ते आपण इथं या पद्धतीने कट करून घेतली. तर जे अस्तर होते 4 ते मी कट केले. त्याच्यानंतर ही बाही आपली होती 9.5 इंच प्लस 1 इंच, 10.5 इंचावर हे बाहीचं पॅटर्न ठेवून मी तीसुद्धा इथं कट करून घेतली. अशा पद्धतीने आपली 5ही अस्तर कट झालेली आहेत. आणि या पद्धतीने 5ही अस्तर जे आहेत ते मी असे वेगळे करून घेतलेत. आता त्याच्यानंतर 5ही अस्तर जे आहेत ते ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घेतलेत. छान असे आपले ब्लाऊज कट झालेत. सिंपल गळे आहेत, गोल गळे आहेत, त्यामुळं ब्लाऊज जे आहेत ते शिवायला खूप सोपे आहेत आणि एका दिवसामध्ये शिवायला काहीच अवघड नाही. जर सिंपल ब्लाऊज असेल तर ब्लाऊज शिवायला सुद्धा सोपं जातं. डिझाईन असेल तर मग वेळ लागतो आपल्याला. अशा पद्धतीने मी एकदम एकामागे एक सगळे ब्लाऊज जे आहेत ते अशा पद्धतीने स्टिच करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याकडे 4 साड्या पण ह्या ब्लाऊजांवरच्या
रेडी आहेत। आता हा जो ब्लाऊज मी फर्स्ट घेतला, हा फर्स्ट ब्लाऊज जो आहे हा फक्त पीस आणून दिलेला कस्टमरनी, याच्यावरची साडी नाही आहे आपल्याकडं, पण जे बाकीचे 4 ब्लाऊज आहेत त्याच्यावरच्या साड्या पण आहेत आणि ब्लाऊज पण आहेत शिवण्यासाठी। तर सर्वात पहिलं मी हाच ब्लाऊज घेतलेला आहे जो एकदम कडकमधला आहे आणि शिवायला पण खूप छान आणि सोपा आहे। तर बघा, थोडा असा ब्लाऊज जर कडक असेल तर शिवायला खूप सोपा जातो, इझी जातो आणि फास्टसुद्धा होतो, आणि जर सिल्क असेल तर मग थोडासा वेळ पण लागतो। तर अशा पद्धतीने मी हे संपूर्ण ब्लाऊज जे आहे ते इथं जोडून घेते आणि लगेचच कटिंगसुद्धा करून टाकते, म्हणजे जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करते। स्टेप बाय स्टेप मी अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा याचेसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही चॅनलला भेट देऊन नक्कीच बघू शकता कशा पद्धतीने मी ब्लाऊज जो आहे तो स्टेप बाय स्टेप टक्स किती घ्यायचा, किंवा जी आपलं कटोरी ब्लाऊजमध्ये कशा पद्धतीने कटोरीचा टक्स घ्यायचा किंवा अस्तरचा ब्लाऊज संपूर्ण कसा जोडायचा शिवायचा संपूर्ण शेअर केलेला आहे। आता इथं जे आहे मी दाखवताना थोडासा फास्ट दाखवते आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे पार्ट जोडून घेतले आणि या पद्धतीने याला स्टिचसुद्धा करून घेते आहे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक पण करा। चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आज आपलं टार्गेट आहे 1000 रुपयाचं काम करायचंच, तर मग मला ते करायचंच आहे। आता या पद्धतीने सगळे ब्लाऊज जे आहेत ते मला स्टिच करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे झाले की नाही झाले म्हणून। अशा पद्धतीने आता हे बाही जोडून घेते आहे, एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घेते आहे। तुम्हाला कुठं ब्लाऊजला अडचण येते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकतात। आता एका ताईंची अशी कमेंट आलेली की ताई माझी कटोरी जी आहे ती उंच होते, आणि तर इथं ह्या ताईंचा प्रॉब्लेम असा असेल, कटोरी व्यवस्थित येत नाही, कटोरी उंच होते, तर त्या ताईंचा प्रॉब्लेम असा असेल की उंची जास्त असेल आणि त्यामुळं कटोरी जी आहे ती अशी उंच होत असेल, तर त्यामुळे ना तुम्हाला जी योगपट्टी आहे ती लहान होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळी कटिंग जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेन मी नक्कीच, यूट्यूबवरती त्याचा व्हिडिओ नक्कीच टाकन। बॅक साईड मी इथं तयार करून घेते आहे, चौकोन काढून घेतला, त्याच्यानंतर गोल गळ्याचा राऊंड देऊन घेतला। आता इथे मी गळा रुंदी किती घेतली तर सांगायचं झालं तर वरची गळा रुंदी जी आहे ती 32 साईजचं माप आहे, तर वरची गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेतली आणि खालच्या साईडनी 2.5 इंच घेतली। तर अशा पद्धतीने गोल गळ्याचा राऊंड आपण इथे काढून घेतलेला आहे। आता बॅक साईडचा जो आपण साडीचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून गळा या पद्धतीने शिवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने सुद्धा अर्धा इंचाने टिप मारून घेते। बघा, फायनली आपला ब्लाऊज झालेला आहे आणि खूप सुंदर ह्या ब्लाऊज झालेला आहे, एकदम छान अशी फिनिशिंग वगैरे सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकतात। तर छान असा ब्लाऊज रेडी झाला। फायनली ब्लाऊज झालेले आहेत, सगळे 5 ब्लाऊज झालेले आहेत आपलेवाले। त्याचबरोबर ह्या 4 साड्या पण आपल्या फॉलच्या होत्या, बघा ह्या ब्लाऊजांवरच्या 4ही पण आपल्या साड्या ज्या आहेत त्या रेडी करून ठेवलेल्या आहेत। सिंपल ब्लाऊज होते एकदम, फक्त हा एक होता तोच फक्त एल्बो होता आपला ब्लाऊज, तर बघू शकता तुम्ही 32 साईजचं ब्लाऊज होते आणि हे तयार झाले। तर आपले जे 5 ब्लाऊज होते ते 5ही पण ब्लाऊज आपले रेडी झाले। तर आपलं जे टार्गेट होतं ब्लाऊजांचं ते कंप्लीट झालेलं आहे। हे बघा, सिंपल गोल गळ्याचे ब्लाऊज होते त्यामुळे फास्ट पटापटा झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकतात। तर आपल्या चॅनलवरती अगोदरच कटिंगचे पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तर तुम्ही ते बघून सुद्धा ब्लाऊज पेपर कटिंग करू शकता, ब्लाऊज स्टिच करू शकता।
तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.